गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय। मीरा रोड परिसरात झालेल्या व्यापारी संघटनेच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांनी मोर्चाची हाक दिली। या मोर्चात राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना, मराठी भाषिक जनता सहभागी होणार होती, परंतु पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली। सोमवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली। त्यात मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आज सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती, परंतु पोलिसांकडून दडपशाहीचा वापर करून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जातोय। यात महिला आंदोलकांसह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यावर मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण दिले। मोर्चाला कोणी परवानगी मागितली तरी पोलीस परवानगी देतात। मी मीरा रोडच्या पोलीस आयुक्तांना विचारलं असता त्यांची आयोजकांसोबत मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा सुरू होती, परंतु जाणीवपूर्वक मोर्चासाठी जो मार्ग मागत होते जेणेकरून संघर्ष होईल आणि याबाबत पोलिसांना काही इनपुट्स आले होते। त्यात काही जण मोर्चात वेगळं काही करणार होते, म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली। आपल्याला एकाच राज्यात एकत्रितपणे राहायचंय, राज्याचा विकास करायचाय। जर आंदोलकांनी योग्य मार्ग मोर्चासाठी मागितला असता तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही आणि उद्याही मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।